सर्व
खाचे आकर बारकुमा देवी वर बारकुमा हरि देवी वर तोहा विठ्ठल तोहा माधव याजसाठी केला होता अट्टास याजसाठी केला होता अट्टास हरी शेवटचा दिस गोड हवा गोड हवा शेवटचा दिस गोड हवा पावलो कुंडलिया सृष्टिया कुंडलिया सृष्टिया आता
पावलो विसावा आकाने ते पावलो विसावा आकाश शक्तीने पावलो विसावा आकाने ते पावलो विसावा दृष्टिया कलिया दृष्टिया द्वार माये हेलो 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 रे
ठाकलो से स्वारी ठाकलो से स्वारी उभाया चक भिकारी याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंठलिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे कवतुक वाटे झालिया चाचे नाव मंगळाचे तीन गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंठलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी हो आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंठलिया धावा तृष्णेची या विठाला 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 भजन करा बाबा ताली बजावा जोर से ताली बजाओ ताली बजावा भजन करा विठाल 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 बोला समचरण सरोज सांद्री लाभ दाभ जगन हित पानी मंदन मंदनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागारा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरुदास तुका हरि ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा जरा भरून आले बरं सकाळी काय नाही वाटलं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जोडून या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा कृपाळते पाहे परसावी विनंती माझी पंढरी नाथा परसावी विनंती माझी पंढरी येईवो 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 आवा या विलंब कावाया लाविया रोपाळे विलंब कावाया लाविया रोपाळे इतना तो करना
स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना। जब प्राण तन से निकले मनोजम मार्दुल वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्री रामदूतम शरणम प्रपद्ये। आइए हनुमंत विराजिए कथा करूं मति अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार। एकदा सगळ्यांनी आपले आपले हात वरती करा, सगळ्यांनी करा। माझ्या ज्ञानोबराला प्राचारण करायचंय, त्यांचं भजन गायचंय, त्यांना विनंती करायची आहे, त्यांना प्रार्थना करायची की माऊली आज आमच्या या शिंदे परिवाराने आपल्या वडिलाच्या पुण्यस्मरणानिमित्ताने वर्ष श्राद्धानिमित्ताने खऱ्या अर्थानं तुमच्या नामाचं नामदान देण्यासाठी या ठिकाणी हा सोहळा आयोजित केलाय ना, तर आम्ही सर्वजण हा सोहळा साजरा करतोय। तर माझे ज्ञानोबरांना प्रार्थना करूया की आमचा सोहळा खऱ्या अर्थानं आपण रुजू करून घ्यावा आणि त्यांना प्रार्थना करूया। हात वर करा ताट। मला असं वाटतं देवाचं भजन गायलं पाहिजे महाराज, काय कारण या जगतामध्ये देवाच्या भजनाशिवाय पर्याय नाहीये। मी सांगून जाईल अण्णा, जर लोकांना थंडी जर वाजायला लागली तर माणसं अंगावरती रग घेतात, पण मला असं वाटतं रग अंगावरती घेण्यापेक्षा माणसाच्या अंगात रग पाहिजे, पाहिजे ना। अंतकरणातले विकार घालव, हातवर ताट ताट, हा अंतकरणातले विकार घालवण्यासाठी, अंतकरणातले विकार घालवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी अंगावरती धारण करा, तुम्हाला विकाराची थंडी कधीच वाजणार नाही। म्हणून त्याचं भजन केलं पाहिजे। एक बार आपण जोरदार खऱ्या अर्थानं माझ्या ज्ञानोबाला प्राचारण करूया। ओ ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली कीर्तनालया आम्हावरी कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा हो, कृपा करा साधकाची माय माझी ज्ञानाबाई, साधकाची माय माझी ज्ञानाबाई, साधकाची माय माझी ज्ञानाबाई। कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, कृष्ण जिनका नाम है, गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। हरे कृष्ण 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 हरे हरे,
याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, पंचम वेद निर्माते, नोहे नोहे ज्यांच्या नावानं कैकाला सुद्धा थरकाप सुटावा एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे. अरे वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, म्हणे रामेश्वर भट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझा. मायबाप वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबाराय आहेत. त्या तुकोबारायांचा खऱ्या अर्थानं जीवनामध्ये धन्यता प्रकट करणारा, की आज आमचा दिवस गोड झाला याचं विश्लेषण करणारा सुंदर असा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवेकरता निवडला. विठाला माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबरा म्हणतात की आज आमचा दिवस खऱ्या अर्थानं गोड झाला. विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबरा सांगतात की खऱ्या अर्थानं आम्ही याच दिवसासाठी उभं आयुष्य खर्च केलं, याच प्रसंगासाठी आम्ही अट्टहास केला, परिणाम काय झाला, आमचा दिवस गोड झाला. विठाला आता मात्र आम्ही निश्चिंत झालो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. महाराज लोक म्हणतील हे जरा वारं वेगळं दिसायला लागले. मी सांगेल वारं हे वेगळंच असलं पाहिजे. दिलीप भाऊ, ज्या ज्या माणसांच्या अंगात या महाराष्ट्रामध्ये वारं शिरलं ना, त्या त्या माणसाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केली. ज्या ज्या माणसाच्या अंगामध्ये वारं शिरलं त्या त्या माणसाने क्रांती केली. मला असं वाटतं वारं निश्चित शिरावं, पण वारं एकतर देवाचं शिरावं, नाहीतर त्या ठिकाणी संताचं लागावं. काय वारं एकतर संताचं लागावं, नाहीतर देवाचं लागलं पाहिजे. अरे काहींना भवानी मातेचं वार आहे, काहींना खंडोबारायाचं वार आहे, काहींना बिरोबारायाचं वार आहे. अरे मी सांगून जाईल अनेकाला वेगवेगळ्या प्रकारचे वार आहेत. अरे आम्हाला वार आहे मायबाप, ते वारं खऱ्या अर्थानं अरे पंढरपूर निवासी असणारा तो माझा पांडुरंग आहे, आणि त्या पांडुरंगाचं वार आहे. मला असं वाटतं वारं एकतर देवाचं लागावं, नाहीतर संताचं लागलं पाहिजे. विठाला महाराज आमचे वारे न सांगितलेले बरे. आम्हाला असे वारे, काहींना कामाचं वारे, काहींना लोभाचं वारे, काहींना सत्तेचं वारे, काहींना अहंकाराचं वारे, काहींना क्रोधाचं वारे, काहींना धनाचं वारे, काहींना खुर्चीचं वारे, काहींना एकामेकाच्या निंदा करायचं वारे, काहींना शेजाराचे बांध कोरायचं वारे, काहींना सोयरीकी जोडायचं वारे, काहीला क्या बात सगळं पाठ तुमच्या. विठाला वारा लागावं मायबाप, ते वारं एकतर देवासाठी असावं, नाहीतर संतासाठी असावं. माझे तुकोबरा म्हणतात आम्ही याच दिवसासाठी उभं आयुष्य खर्च केलं. मायबाप काय केलं तर महाराज म्हणतात की नाना साधनाच्या केल्या खटपटा. हो अनेक साधना आम्ही केले. ऐका इतक्या पुढे गेलो नाही मी जिथं संपलो तिथं सगळे संपले. ऐका बघा अनेक साधन केले, आणि मी सांगून जाईल मायबाप माझे तुकोबरा म्हणतात अरे दिवस गोड होणं म्हणजे खऱ्या अर्थानं जन्म मरण म्हणजे दिवस गोड होणं नाहीये. आम्ही या इहलोकातून परलोकात निघून चाललो म्हणजे दिवस गोड होणं नाहीये. मृत्यू येणं म्हणजे दिवस गोड होणं नाहीये. मी सांगेल जन्माला येणं म्हणजे दिवस गोड होणं नाहीये. अरे दिवस गोड होणं म्हणजे काय आहे तर मला असं वाटतं माझ्या तुकोबरांनी ज्याच्यासाठी खऱ्या अर्थानं अट्टहास केला ना, तो दिवस म्हणजे माझ्या देवाची भेट आहे. त्याची भेट झाली पाहिजे, आणि त्याची भेट होण्यासाठी माझे तुकोबरा म्हणतात मी उभं आयुष्य खर्च केलंय. काय काय केलं तर काय नोहे केले, काय नाही केलं. मी रात्रंदिवस त्या देवाचं चिंतन केलं, त्याचं भजन केलं, अनेक साधनं केले. मायबाप
कुठल्याही गोष्टीची कुठलीच पर्वा न करता मी फक्त त्याचंच खऱ्या अर्थानं होऊन जगलो. एक धरीला चित्ती आणि आम्ही रखुमाईचा पती. खऱ्या अर्थानं आम्ही त्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. रात्रंदिवस आम्ही अट्टाहास केला. परिणाम काय झाला? अरे एक दिवस असा उजडला की कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मायबाप भगवान परमात्मा आमच्या भेटीशी ना. अरे खऱ्या अर्थानं म्हणून आज आमचा दिवस गोड झाला. विठाला विठाला बघा फार सुंदर आहे मायबाप. हो आजी सोनियाचा दिनू. मला बोलताना सुद्धा थोडा बिफे राहून द्यायचा. ओ आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा धनु आजी सोनियाचा ओ हरी पाहिला रे हरी पाहिला आजी सोनियाचा दिन वर्ष अमृताचा आजी सोनियाचा दिन. अरे त्याला आज आमचा दिवस गोड झाला. आणि मला असं वाटतं कर्तुम अन्यथा कर्तुम जगाचा मायबाप जर खऱ्या अर्थानं मला भेटला असेल ना, आता मात्र जीवनामध्ये काय सुख राहिलं आणि काय दुःख राहिलं. आता काही शिल्लक राहिलं नाही. कारण का आता मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी. आता मी भक्त तू देव ऐसे करी. अरे तो आणि मी एक झालो. आता चिंता राहिली नाहीये. मी सांगेल मायबाप, अरे सर्वसामान्य माणसाच्या डोक्यावरती जर एखाद्या आमदाराचा हात असेल तर माणसं निर्भीड जगतात. जगतात ना. अरे एखाद्या मोठ्या माणसाचा जर हात असेल तर माणसं मायबाप डगमगत नाही. इथं विश्वाचा जनित आहे. या जगाचा मालक आहे. सगळं काही त्याच्या हाताने होणार आहे. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलवी तो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. अरे वृक्षाची आहे पाने हले ज्याची सत्ता, सगळं काही त्याच्या हातात आहे ना. आणि तो जर आमचा पाठीराखा झाला, मला खरं सांगा आता कसली भीती राहिली. हरी आला हाता मग कैची भय चिंता. आणि म्हणून मनोबरा म्हणतात की आता आम्ही निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा कृष्णेची. या जगाच्या पाठीवर अनेक कृष्णा अनेक लोकांना आहे. तो कोबरा म्हणतात आता यापैकी कुठलीच तहान आमच्या जीवनात राहिली नाही. कारण का? कारण खऱ्या अर्थानं अरे त्याची भेट झाली आणि म्हणून आम्ही आता निश्चिंत झालो. महाराज हे सगळं कशामुळे झालं असेल? त्यावेळेस तुकोबरा म्हणतात देवाला आपलंसं करण्यासाठी, त्याची भेट आम्हाला होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? तर मला असं वाटतं नाव मंगळाचे अरे त्याचं नाव घेतलं पाहिजे, त्याचं भजन केलं पाहिजे. त्याच्या नावाशिवाय मायबाप तो आपलासा कधी होऊ शकतो. अरे सर्वसाधारण उदाहरण आहे मायबाप. मी सांगेल अरे प्रत्येकाला खऱ्या अर्थाने इथं काय कोणी ब्रह्मचर्य नाहीये. प्रत्येकाला धर्मपत्नी आहे, प्रत्येकाला अर्धांगिनी आहे. मी सांगेल आपल्या नावाचं मंगळसूत्र एक स्त्री घालते, आपल्या नावाचं कुंकू एक बाई त्या ठिकाणी मुलगी प्रदान करते. मी सांगून जाईल आयुष्यभर आपल्याला त्या बाईचं संगोपन करावं लागतं. नोहे आपल्या पत्नीला जपावं लागतं. जपावं लागतं का नाही? जपावं लागतं. मग मला खरं सांगा, जर आमचं कुंकू जर स्त्री लावते, मुलगी लावते, आमची पत्नी लावते, तर आम्ही आयुष्यभर जिम्मेदारी घेतो. नोहे 7 जन्माची जिम्मेदारी घेतो ना. मग मला खरं सांगा, ज्यानं सगळं काही निर्माण केलं महाराज, आम्ही जर त्याच्या नावाचं जर मंगळसूत्र जर गळ्यात धारण केलं, त्याच्या नावाचं जर कुंकू आम्ही जर कपाळ जर लेत राहायला लागलो, त्याचं जर आम्ही नाव घ्यायला लागलो, तर जिम्मेदारी कोणाची आहे? बोला. आम्हाला सांभाळण्याची जिम्मेदारी कोणाची आहे? तुम्ही जरा बोर झाले का? नाही ना. कुणाची जिम्मेदारी आहे? अहो त्याची आहे ना. त्याची जिम्मेदारी आहे. त्याचं नाव आम्ही घेतलं पाहिजे. कौतुक वाटे नाव मंगळाचे, काय कौतुक वाटे झाली या बेचाचे, हरी नाव मंगळाचे येणे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया
या धावा तृष्णेची या. बघा तुकोबरा म्हणतात आता आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता राहिली नाही, कारण प्रत्येक माणसाला मुक्तीची अपेक्षा आहे. जन्म मरणाच्या त्या ठिकाणी बंधनातून मुक्त व्हायचंय, या इहलोकातून मुक्त व्हायचंय. तुकोबरा म्हणतात की ती मुक्ती जी आहे ना, जी मुक्ती नावाची जी आहे ना, ती मुक्ती नावाची मुक्ती खऱ्या अर्थानं आम्ही तिच्यासोबत आता लग्न केलंय. हा, ती आमची पटराणी झाली, ती आमची दासी झाली. आता मुक्ती जर आमची दासी झाली असेल तर मला खरं सांगा आता ती कोणाचं ऐकणार आहे? कुणाचं ऐकेल? अहो मालकाचं ऐकल ना. हा, ती आपल्या मालकाचं ऐकणार आहे. मी सांगेल तुकोबरा म्हणतात तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता ती आमच्या घरी खऱ्या अर्थानं आता दिवस चारी खेळी मेळी. ती आता खेळू लागली, रांगू लागली, बागडू लागली. कारण का? मी तिचा मालक आहे. आता जे होईल ना ते खऱ्या अर्थानं माझ्या सांगण्यावरनं होईल. त्या मुक्तीला माझं ऐकावं लागेल. कारण तुकोबरा म्हणतात अरे गर्भवासाचं दुःख सुद्धा नाहीये, जन्म मरणाचं सुद्धा दुःख नाहीये. कारण का? मरण माझे मरुनी गेले, मजला केले अमर. आता चिंता शिल्लक राहिली नाही. कशामुळे? कशामुळे? त्याच्या भेटीमुळे. आणि मी सांगेल म्हणून तुकोबरा म्हणतात की आता निश्चिंतीने पावलू विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. विठाला अतिशय सुंदर चिंतन आहे, अतिशय सुंदर अभंग सुद्धा आहे. पण आजचं कीर्तन हे जरा प्रासंगिक आहे. हा, कीर्तन हे बंधनकारक आहे. कीर्तनाला काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलीचं पालन करता 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 आपलं चिंतन मांडायचं. तत्पूर्वी कशा निमित्ताने आपण जमलोय मला असं वाटतं हे सगळ्याला ज्ञात आहे. कैलासवासी आमचे कारभारी भाऊ, बरोबर ना? कारभारी भाऊ मी सांगून जाईल, जोपर्यंत माणसं या जगात आहेत ना तोपर्यंत मला असं वाटतं अण्णा माणसानं माणसाची किंमत केली पाहिजे. आजकाल प्राणी माणसाची किंमत करतात पण माणसं माणसाची किंमत करत नाहीये. एखादी वेळेस जनावर माणसावरती प्रेम करतात रे, पण माणसं माणसावरती प्रेम करत नाहीये. ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे. मी सांगेल या इहलोकातून एकदा माणूस निघून गेला ना तर पुन्हा त्याची भेट नाहीये, पुन्हा भेट नाहीये. मी सांगेल गेल्या वर्षी याच दिवशी कारभारी भाऊ खऱ्या अर्थानं यांचं देह अवसान झालं. या इहलोकातून ते परलोकात निघून गेले. मी सांगेल त्यांच्या परिवाराने आज या पुण्यस्मरणानिमित्ताने आमचे पितर असतील, आमचे वडील असतील, त्यांना खऱ्या अर्थानं एक आहुती म्हणून नाम यज्ञाची आहुती खऱ्या अर्थानं त्यांच्या पारड्यात टाकावी आणि त्यांचा कृपा प्रसाद आम्हाला मिळावा यासाठी हा एवढा मोठा खटाटोप केलाय. मायबाप सोहळा कुणाचाही होत नाही. सोहळा होण्यासाठी सुद्धा माणसाचं जीवन हे तसं लागतं मायबाप. कुठेतरी परमार्थिक वारसा असावा लागतो, कुठेतरी काहीतरी पुण्य शिल्लक असावं लागतं. त्याशिवाय सोहळा कुणाचाही होत नाही. मला असं वाटतं या कुटुंबियांनी खऱ्या अर्थानं काहीतरी पुण्य केलं असावं, काहीतरी त्या ठिकाणी परमार्थिक वारसा त्यांनी उचलला असावा आणि खऱ्या अर्थानं त्या अनुषंगाने ही सेवा या ठिकाणी आज आमच्या पदरामध्ये आहे. याच्याही पुढे जाऊन सांगेल अरे आमच्याच पदरामध्ये ही सेवा का आहे, तर मला असं वाटतं काहीतरी या घराचं, या परिसराचं, या कुटुंबाचं आमच्याशी काहीतरी देणं घेणं आहे, काहीतरी ऋणानुबंध आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं या परिवाराच्या निमित्ताने आमच्या जीवनामध्ये ही सेवा त्या ठिकाणी आहे. विठाला विठाला त्या निमित्ताने सर्व परिवाराने, शिंदे परिवार सर्व या परिवाराने आमच्या दिलीप भाऊ यांच्या माध्यमातून मला प्राचारण केलंय. फार सुंदर वातावरण आहे. मी सांगून जाईल बघा आज गायकही चांगले, वादकही चांगले आणि माईक सिस्टम सुद्धा एक नंबर आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण मी आल्या सांगितलं की मी इथपर्यंत येऊपर्यंत जरा बरं होतो, पण यांच्या घरी आलो तिथून मला खोकला चालू झाला आणि आता जरा आशक्तपणाही वाटतोय. पण काही अडचण नाही. माझी ती तत्वच आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. जी ती जेवढी मला सेवा करायची आहे तेवढी मी ताकद लावूनच करणार आहे. विठाला
गेली ना तर त्यांची भेट परत नाहीये। जीवनातला बाप गेला ना त्या दिवशी त्या बापाची किंमत कळते। जीवनातली आई गेली ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आईची किंमत कळत असते। मी सांगून जाईल, ज्या माणसाला हात नाही ना त्या माणसाला हाताची किंमत विचारा। काय? ज्या माणसाला हात नाही त्या माणसाला हाताची किंमत विचारा। ज्या माणसाला पाय नाही ना त्या माणसाला पायाची किंमत विचारा। ज्या माणसाला डोळा नाही ना त्या माणसाला डोळ्याची किंमत विचारा। जीवनातले माय बाप ज्यांच्या खऱ्या अर्थानं नाहीत ना त्या माणसाला आई बापाची किंमत विचारा। मी सांगेल, जोपर्यंत आई बाप आहेत ना तोपर्यंत माणसाला किंमत कळेल की नाही सांगता येत नाहीये, पण ज्या दिवशी डोक्यावरचा हात गेला ना त्या वर्षी सांगेल मायबाप, त्या दिवशी आम्हाला आठवतं की नाही गड्या, आज जर माझा बाप असता ना तर एवढं खऱ्या अर्थाने त्यानं सांभाळलं असतं आणि मी काहीतरी वेगळं करून आलो असतो। कारण पाठीला काय मायबाप, एखादी वेळ जर 4 दिवस आम्ही घरी नसलो ना, म्हातार दारात असू द्या, वयस्कर असू द्या, पण नुसतं त्याने खोकला जरी आणला ना तर सुद्धा शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटतं की नाही गड्या कोणतरी माणूस घरामध्ये। ज्या दिवशी माणूस जातो ना त्या दिवशी त्या बापाची किंमत कळते, त्या दिवशी त्या आईची किंमत कळत असते। बाप सांगेल, अरे आपल्या जीवनामध्ये काबाड कष्ट करत असतो बाप आणि आपल्या लेकराचं संगोपन करतो। आपली आई काबाड कष्ट करते, आपल्या लेकराचं संगोपन करते। मायबाप स्वतः कितीही कष्ट झेले। दिलीप भाऊ, आपण किती कष्ट करतो आज, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करतो, नाना प्रकारचे साधनं करतो, पण मी सांगेल कुणासाठी करतो आम्ही? आमच्या कुटुंबासाठी करतो। बाप करी दोडी लेकुराचे मोडी आपुली गुरवली वहावली आपुली गुरवली लेकुराचे। मला सांगायचं काय, मायबाप कष्ट करतात पण ते कुणासाठी? लेकराच्या ओढीने करतात। मला असं वाटतं त्या मुलाबाळाने हयात मायबाप आहेत ना तेव्हा तर त्यांची सेवा केलीच पाहिजे। पण मी सांगेल गेल्यावर सुद्धा त्यांच्या ऋणातून उतर, बघा त्यांच्या ऋणातून तर उतर आम्ही होऊ शकत नाही, पण मी सांगेल तरी सुद्धा आम्ही त्यांची सेवा केली पाहिजे। त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने हा सोहळा करतो। मी सांगेल मायबाप, अरे किती कष्ट असतात जीवनामध्ये। ओ बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, उस मळ्यात बाप कष्टाचा उस मळ्यात भात भात पोर ठेवून कांडा उसाचा तोया, भात भात पोर ठेवून कांडा उसाचा तोया। आयुष्य कष्ट बघा, खमीस खावा फाटले, खमीस खावा फाटले, सुई दोऱ्याला शिरलेला माझ्या बापाचा धोधरा सदा ठिकाण पडले, ओ माझ्या बापाचा धोधरा सदा ठिकाण पडले। प्रत्येकाच्या जीवनात हानी आपला बाप आठवा आणि त्याचे खऱ्या अर्थाने सर्व चरित्र आठवा। प्रत्येकाच्या जीवनात हानी ओ जत्रा बापाने उधार
फाटक्या सगळ्यांना बाप फाटक्या सगळ्यांना बाप साऱ्या गावात फिरायचा ओ पायी घर धान्यासाठी घरात फिरायचा ओ पायी घर धान्यासाठी घरात फिरायचा मला असं जीवनातला बाप गेला ना त्या दिवशी बापाची किंमत कळते म्हणून जोपर्यंत हयात आहे ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या माय बापाची सेवा केली जशी करता येईल तशी करा पण केली पाहिजे माय बाप त्या निमित्ताने खऱ्या अर्थानं हे सर्व कुटुंबवासी आहेत त्यांच्या पत्नी गंगा भारती जनाबाई कारभारी आहे त्यानंतर सौ आशाबाई धाडक हे त्यांच्या मुलगी आहेत दत्तात्रय कारभारी शिंदे हे त्यांचे चिरंजीव आहेत नवनाथ भाऊसाहेब शिंदे हे पुतणे आहेत आणि अर्चना कसरू बनकर ह्या कन्या आहेत हे सर्व यांचं कुटुंब आहे आणि या कुटुंबातल्या सर्व खऱ्या अर्थानं मान्यवरांनी सर्व कुटुंबातील सदस्यांनी आपल्या पितराच्या आपल्या वडीलधारी माणसांच्या ऋणातून मुक्त व्हावं नोहे त्यांची कृपा दृष्टी आमच्यावरती अशीच राहावी यासाठी खऱ्या अर्थानं हा एवढा मोठा अन्नदान आणि नाम जपाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय तद्वत तसंच आमच्यावरती नितांत सर्व या परिसराचं प्रेम आहे हा आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा या परिसरात येणं होतं सगळ्यांचा नाम उल्लेख करणं एवढं सोपं नाहीये पण तरी सुद्धा मला वाटतं करावा कारण प्रत्येकाचं प्रेम आहे आणि ती प्रेमाची जोपासना आपण केली पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं आपण आखाडे वस्तीवरती प्रत्येक वर्षी येतो बरोबर ना अण्णा हा अण्णा तिथले आहेत आखाडी वस्तीवरती दरवर्षी कीर्तन असतंच आहे माझ्यावरती नितांत प्रेम असणारे आमचे दिलीप भाऊ आहेत त्यांचं सुद्धा आगमन आहे चांगदेव भाऊ आहेत आहे की नाही बाळासाहेब भाऊ आहेत भाऊसाहेब आहेत वैभव कराडे आहेत अनिल शेळके आहे आणि ज्यांची सुंदर सिस्टम आहे असे बर्डे पाटील आहेत इकडनं सुंदर आमचे भजनी आता प्रत्येकाच्या नामाचं म्हणजे मला नाव प्रत्येकाचं माहित नाही पण चेहरे सगळ्यांचे ओळखीचे आहे की नाही पण मी सगळ्यांचंच नाव घेतो पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून तुमच्या सगळ्यांचंच नाव घेतो बाबा हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून विठाला बघा मला असं वाटतं जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची तरी अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे तहान आहे हा काही ना काहीतरी अपेक्षा आहे असा जगात एकही माणूस नाहीये की त्याला कशाची अपेक्षा नाहीये हा प्रत्येकाला आशा आहे सगळ्यात मोठी जर कुणाला काय अपेक्षा असेल तर मला असं वाटतं जगातला एकही माणूस असा नाहीये की त्याला सुखाची अपेक्षा नाहीये हा प्रत्येकाला सुख पाहिजे मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे कुणालाच असं वाटत नाही की मला दुःख पाहिजे मला सुख पाहिजे समाधान पाहिजे काहींना समाधान हवं वाटतं काहींना सुख पाहिजे हवं वाटतं काहींना धन पाहिजे असं वाटतं काहींना सत्ता पाहिजे असं वाटतं मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी हव्या हव्याशा वाटतात पण मला असं वाटतं ह्या सगळ्या काय आहेत तर ह्या सगळ्या तृष्णा आहेत ह्या सगळ्या तहान आहेत बघा मी सांगेल माय बाप सुखाची ही तहान आहे धनाची ही तहान आहे सत्तेची सुद्धा तहान आहे लौकिकतेची सुद्धा तहान आहे आज प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी खऱ्या अर्थानं फार मोठा झालो पाहिजे हा माझं नाव गाजलं पाहिजे हा मी खऱ्या अर्थानं सेल्फी स्पेशलिस्ट झालो पाहिजे काय सेल्फी स्पेशलिस्ट झालो पाहिजे माझं नाव सगळ्या भारतात गाजलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं की मी मोठं झालो पाहिजे पण मला असं वाटतं खऱ्या अर्थानं तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना तर कधीतरी लहान होऊन जगा एक दिवस तुम्ही मोठं आपोआप होणार कधीतरी लहान होऊन जगा मी सांगेल माय बाप माणसं लहान व्हायला तयार नाहीये अरे प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला काम कमी असावं आणि दाम जास्त पाहिजे काय काम कमी असावं दाम जास्त पाहिजे मला असं वाटतं तुम्ही आधी काम करा
दाम तुमच्या पाठीमाग आपोआप पळाल्याशिवाय राहणार नाही. आधी कष्ट करा मायबाप, त्या कष्टेचं फळ तुम्हाला खऱ्या अर्थानं मिळाल्याशिवाय राहणार नाही. अरे मला असं वाटतं आधी तुम्ही जीवनात सेवा करा. एकदा तुमच्या जीवनात सेवा झाली ना मायबाप, तुम्हाला कुठल्याच प्रकारची कमतरता होणार नाहीये. अरे ज्याची खरी सेवा आणि त्याच्या भय काय जीवा. मी सांगेल जीवनात सेवा आधी करा, मोबदल्याची अपेक्षा करू नका. प्रत्येक जण अपेक्षाच करतो, पण मी सांगेल देवाला सुद्धा देव पण खऱ्या अर्थानं टाक्याचे घाव सोसल्याशिवाय नाहीये. दगडाला देव पण कधी येतं, ज्या दिवशी आम्ही टाक्याचे घाव त्या दगडाला देतो, त्याला आकार देतो, त्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही भगवंताचं स्वरूप ओततो ना, त्यावेळेस त्याला देव पण येतं. मला असं वाटतं कष्टाशिवाय काहीच नाहीये, नीतिमत्तेने जगल्याशिवाय काही नाहीये. माणसाला मोठं व्हायचंय ना, एकच काम करा, एकच काम करा, फक्त नीतिमत्तेने जगा. अरे दुसऱ्याला सन्मान द्या, दुसऱ्याला सन्मान द्या, दुसऱ्याला मान द्या. आधी लोकाला मान द्यायचं शिका. तुम्हाला लोक आपोआप मान देतील. आम्हीच कोणाला मान द्यायला तयार नाही, तुम्हाला कोण मान देणार आहे. चला मला सांगायचं काय आहे, अरे प्रत्येकाला सुखाची तहान आहे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. पण मी सांगेल माझे तुकोबरा म्हणतात देवा, अरे सुख तर खऱ्या अर्थानं आमच्या जवळ ठेवूच नको. कारण का, अरे या सुखासाठी खऱ्या अर्थानं अनेक जण झगडतात, हे खरं आहे. पण जर देवा मला जर तू सुखी केलंस, देवा मला जर तू समाधानी केलंस, तर एखादी वेळेस त्या सुखाच्या नादामध्ये, त्या समाधानाच्या नादामध्ये देवा मी तुझ्या पायापासून दूर राहील. कारण सुखामध्ये बऱ्याच लोकांना देवाची आठवण होईल की नाही सांगता येत नाही. कारण सुखात आनंदामध्ये देवाची आठवण लवकर होत नाही, पण दुःखात मात्र देवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. माणसं अशी आहेत या जगामध्ये, अंगाला आला ताप की देवा तू माझ्या बापाचा, आणि अंगाचा गेला ताप की देवा मी तुझ्या बापाचा बाप. मला असं वाटतं अशी माणसं आहे. आनंदी जर जीवन असेल ना, अरे सुखी जर जीवन असेल ना, देवा तुझी भक्ती आम्ही करूच की नाही सांगता येत नाही. म्हणून दुःख दे, दुःख दे आमच्या जीवनामध्ये. म्हणून तुकोबरा म्हणतात, काय म्हणतात, विठाला विठाला विठाला. तुकोबरा म्हणतात देवा ओ बरे झाले देवा, निघाली दिवा, बरे झाले देवा, निघाली दिवा. ओ बरे दुष्काळ निघाले दिवा. अरे देवा दिवाळ निघाला. अरे बरे या दुष्काळात ही दिवाळ निघलं माझं, अरे ही पिढा गेली. कारण आता खऱ्या अर्थानं याचा लवलेश आमच्यावरती राहणार नाही. आता आम्ही आनंदाने जगू देवा. अरे आता आम्ही तुझं भजन करू. महाराज अहो असं काय बोलता तुम्ही? तुम्हाला कुटुंब आहे, तुम्हाला प्रपंच आहे, तुम्हाला पत्नी आहे, तुम्हाला लेकरं आहेत, तुम्हाला बाळ आहेत, तुम्हाला मुलं आहेत, मायबाप, हे सगळं सोडून तुम्ही असं का बोलता? माझे तुकोबरा म्हणतात तुम्ही हे सर्व जर म्हणतायत ना, हे जग सांगताय ना, हे कुटुंब सांगताय ना, मी खरं सांगू, मी अनेक अनुभव या जगात घेतले. आणि म्हणून तुकोबरा सांगतात अनुभव आले अंगा हे या जगात. अनुभवाचे बोले हे जगत कसं आहे, हे जगत मिथ्य आहे. कसं आहे? ओ लटिका व्यवहार सर्व संसार, लटिका व्यवहार सर्व संसार. वाया एरझार अरे सर्व मिथ्या आहे. ज्या पत्नीसाठी तुम्ही म्हणताय ना की माझी पत्नी आहे, जर वय झालं ना तर तीच पत्नी आयुष्यभर आमच्यावरती प्रेम करते, तेच लेकरू आयुष्यभर प्रेम करतं. पण मायबाप थोडीशी अडचण निर्माण होऊ द्या,
काय थोडी अडचण निर्माण होऊ द्या, हे माझं सांगत नाही मी, सगळ्यांचंच आहे, ऐका जरा. हा, थोडीशी अडचण निर्माण होऊ द्या. तीच पत्नी म्हणते, बाईल म्हणे खरं मरतारी बरी बरी नासिले तुमको निया, नासिले तुमको निया, नासिले तुमको निया, नासिले तुमको निया. बैल बैल कर मरता तेरी बैल, बैल बैल मरता तेरी बैल, हो नासिले तुमको निया, तुमको निया, नासिले तुमको निया. ओ नासिले घर तुमको निया. शब्दही छान आहे आणि चाल तर अतिशय सुंदर आहे, पण शब्दाचा भाव वेगळा आहे आणि चालीचा भाव वेगळा आहे. हा, पाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासिले घर तुमको निया. मी सांगेल, या जगात सर्व माणसं स्वार्थी आहेत माय बाप. सर्वजण स्वार्थी आहेत, प्रत्येकाला कशाची ना कशी तरी अपेक्षा आहे. अपेक्षेशिवाय कोणी काम करत नाही. अरे इथे आलेला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या तरी अपेक्षेनंच आलेला आहे. वादक सुद्धा आलेत ना, अपेक्षाने आले. गायक सुद्धा आलेत ना, अपेक्षाने आलेत. अरे मी सुद्धा आलोय ना, अपेक्षेनेच आलेलो आहोत. आणि तुम्ही काय मोकळे आले काय? तुम्ही सुद्धा काही ना काहीतरी अपेक्षेनेच आले. पण सांगेल, प्रत्येकाची अपेक्षा वेगळे. मी सांगेल दिलीप भाऊ, हा, आमच्या जीवनामध्ये जर काही अपेक्षा जरी आम्ही ठेवली असेल ना, तर सांगेल, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. इथून पुढचे सर्व दिवस आम्ही खऱ्या अर्थानं धर्मासाठी आणि गोशाळेसाठी अर्पण करायचं ठरवले. इथं जेवढं मानधन मिळतंय ना, हे सर्व मानधन आमचा खर्च वगळताना सगळं मानधन हे गोशाळेला समर्पित आहे. याच्या पुढे जाऊन सांगेल, माझ्या स्वतःची म्हणजे मोठेपणा नाही सांगत, पण कार्य सांगितलं पाहिजे. माझ्या बापाची 4 एकर जमीन पानभरी हा गोशाळेला अर्पण करून टाकली आणि आलेलं मानधन सुद्धा हे त्याला देतोय. हा सुद्धा एक प्रकारचा स्वार्थच आहे माझा. काय स्वार्थ आहे की देवा, तुझ्या ऋणातून खऱ्या अर्थानं तुझी प्राप्ती व्हावी आणि या मातीचं काहीतरी माझं देणं आहे, या धर्माचं काहीतरी माझं ऋण आहे, या देशाचं माझ्यावरती काहीतरी उपकार आहेत. या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर मी काहीतरी सेवा केली पाहिजे. माझ्या खऱ्या अर्थानं मला याच्यातून मुक्त व्हायचंय, म्हणून खऱ्या अर्थानं हा माझा स्वार्थ आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे स्वार्थ आहे, काही ना काहीतरी स्वार्थ आहे, पण स्वार्थ असा असला पाहिजे. मला असं वाटतं, स्वार्थ हा देवाच्या भेटीसाठी असला पाहिजे, स्वार्थ हा संतांच्या भेटीसाठी असला पाहिजे. आणि तो स्वार्थ जर असेल तर काहीच हरकत नाही मायबाप, तो स्वार्थ करण्यासाठी. विठाला 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 हो. आणि हे जगत मिथ्या आहे, हे सर्व जाणार आहे. मुलं बाळ काही नाही मायबाप. हो कोई नहीं रे किसी का थोडं कमी झालं मला. हो कोई नहीं है हो कोई नहीं है किसी का राम नाम ही अपना, राम नाम ही अपना. ये सारा जग है एक सपना, राम नाम ही जपना बंदे, राम नाम ही जपना. ओ ये सारा जग है एक सपना, राम नाम ही जपना. महाराज कबीरांचा दोहा नाही, हा माझाच दोहा आहे. थोडं जरा लिखायचा, लिखाण करायचा छंद आहे मला.
पण देवासाठी लिहायला काय अडचण आहे ना? हा? महाराज किती सुंदर आहे ना. ओ राम नाम ही, कारण का या जगामध्ये मायबाप अरे कुणाचा भरोसा नाहीये. हा, अल्प आयुष्य आहे. हा, अल्प आयुष्य मानव देह, शतकणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनादी उरले ते पाये गा. राम राम स्वादी, राम राम स्वादी, भंगूर नाही बरोबर, जन भगोर नाही भरोसा है इस जिंदगी का, वो साथ देती नहीं किसी का, वो साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जाणार है वो शरीराची हो जाती. आज आमचे कारभारी भाऊ या इहलोकातून परलोकात निघून गेले. माय बाप, एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. मग वेळेत सावध झालं पाहिजे. आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा जाग झालं पाहिजे. मरणादी सावध व्हावे, कीर्ती मागी हो गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राजा जगमाजी जगमाजी ओ राजा त्यांना याची गरज नाहीये, त्यांना सुखाची गरज नाहीये. तुकोबराला सुख कुठलंय खऱ्या अर्थानं मी सांगेल. तुकोबरा म्हणतात या भौतिक युगातल्या सुखाची मला गरज नाहीये, कारण आम्ही जाळोनी संसारी आणि बैसलो अंगणी, लाथालीला संसार केला षड उर्मीचा मार. मी सांगेल या भौतिक युगातल्या सुखाची गरज आम्हाला नाहीये. अरे आमच्या घरचं सुख सांगू तुम्हाला, किती सुख आहे आमच्या घरी. हो सर्व सुख सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत आनंदी निर्भर डुलत. आम्हाला खऱ्या अर्थानं या लौकिक
जनतेच्या सुखाची गरज नाहीये, याची तहान नाहीये. ही तहान तुम्हाला आणि आम्हाला आहे मायबाप. ही ताण त्यांना नाहीये. अरे आम्हाला ताण नाही काय, नित्य उठून या खावयाची चिंता. ही तहान आम्हाला आहे. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. ही तहान आम्हाला आहे. संताला ही तहान नाहीये मायबाप. हा, धनाची तहान तुम्हाला आम्हाला आहे. किती आवडतं, किती आवड सांगू तुम्हाला. हा मायबाप, इथं लहान लहान लेकर सुद्धा पैसा आवडतो. उदाम करी काम वेड्या, दाम करी दाम करी काम वेड्या, दाम करी माझ्याकडे वेळ कमी, घडी 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 काळ वाट पाहते घडी माझी. मी सांगेल प्रत्येकाला धनाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला मोठं हो वाटतंय. मी सांगेल मायबाप पैशाची जादू लई न्यारी, पैशाची जादू लई न्यारी, नान्या पोराला त्याचा भाव. पैशाची जादू लई न्यारी, अरे पैशाची सारी माणसं. पैशासाठी सारी माणूस या पैशाचे गुलाम. अरे दाम करी काम वेड्या, दाम करी दाम करी काम पाहिजे. एक दिवस जर आठवड्यातला जर किराणा जर आम्ही घरी आणून नाही दिला, बघा कसा जाळ होतो का नाही. प्रत्येकाला अपेक्षा आहे मायबा, प्रत्येकाला पैसा पाहिजे. ओ भाई रे, बर्डे पाटील सब भाई भाई सब अपना साथी कोई नहीं, अपना साथी कोई नहीं रे भाई. जगामध्ये ज्याच्या खिशात पैसा आहे, धनवंत लागी सर्व मान्यता आहे. 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 अतिशय सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. एकदा जोरात टाळ्या वाजवा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, अपने पल्लू में पैसा हो तो सब कोई सलाम करे. आणि अण्णा, एकदा का खिशातला पैसा निघून गेला ना, अपने पल्लू में पैसा हो तो सब कोई सलाम करे. अपना पैसा निकल गया तो अरे कोई न मीठा बोले, कोई न मीठा बोले. मी सांगेल प्रत्येकाला धनाची तहान आहे. पण तू खूप बरं ठीक आहे, तुम्हाला धन पाहिजे का, तुम्हाला पैसा पाहिजे का? एक मंत्र सांगतो, माझ्या तुकोबराने याची गरज नाही, पण आम्हाला पाहिजे ना, तर आमच्यासाठी मंत्र सांगतो. माझे माऊली म्हणतात, अरे देवाचं भजन करा, त्याचं चिंतन करा, नित्य नेम नामी ते प्राणी लक्ष्मी वल्लभ या जवळी. लक्ष्मी वल्लभ या जवळी. लक्ष्मी वल्लभ या जवळी. लक्ष्मी वल्लभ या
करा. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. पण माझे तुकोबरा म्हणतात या धनाची मला अपेक्षा नाही. आमच्या घरचं धन कुठलंय मी सांगेल. आमच्या घरी एकच धन आहे, परमार्थ महाधन. जोडी देवा शब्दांचं शस्त्रे वेच करी. आम्हाला याची गरज नाहीये, याची तहान आम्हाला नाहीये. प्रत्येक माणसाला खुर्चीची तहान आहे. काय प्रत्येक माणसाला सत्याची तहान आहे. मी सांगेल बरोबर माझ्या वेळेमध्ये मी अभंगावरती येणार. 10:30ला तुम्ही चालू झाले, माझ्याकडे 10:30ला विना आला. 12:30ला बरोबर मी संपवणार आहे. 12:30ला 5 मिनिटं कमी असताना जरा डोक्यावरती वजन पडलं का तुमच्या? नाही ना, अगदी वेळेत संपवतो. 12 वाजून 10-15 मिनिटांनी संपवून टाकतो. पण बरोबर 12 वाजून 10 मिनिटांनी आपला फुलं उचलून घ्यायचे. 12 वाजून 10 मिनिटांनी मी अभंगात प्रवेश करणार आहे. तुम्हाला सगळ्याला अभंगात घेऊन त्या ठिकाणी जाणार. अभंगात आपण सर्व जाणार आहोत. तुम्ही सगळे अभंगात गेले की मी मात्र बाहेर येणार आहे. कारण का मला अजून बरेच गाव फिरायचे. मी बाहेर येणार आहे. बाहेर आल्यानंतर भाऊ मी खऱ्या अर्थानं त्याला कुलूप लावून घेणार आहे. त्याला कुलूप लावून घेणार आहे आणि चावी मात्र मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. त्याचं कारण ज्यावेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल त्यावेळेस तुम्हाला चावीची आठवण येईल. ज्यावेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल त्यावेळेस तुम्हाला त्या चावीची आठवण येईल. ज्यावेळेस चावीची आठवण येईल त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण येईल. म्हणतात माझी आठवण येईल. माझी आठवण आली रे आली की मग मी पुन्हा येईल. विठाला विठाला एक दृष्टांत सांगतो. सत्तेची तहान आहे एवढीच तृष्णा सांगतो आणि अभंगामध्ये येतो. बघा प्रत्येकाला सत्तेची तहान आहे, प्रत्येकाला मोठं होण्याची तहान आहे. पण मला असं वाटतं मोठं जरी व्हायचं असेल तर एकामेकाची मुडकी मोडून मोठे होण्यापेक्षा माझ्या देवाचे पाय धरा, आपण आपोआप मोठे झाल्याशिवाय राहणार. हा सांगेल मायबाप त्याचे चरण धरा, आपण त्याचं अंकित व्हा. बघा बिभीषण तुम्हाला माहिती आहे. हा रामकथेमधला बिभीषण तुम्हाला खऱ्या अर्थानं माहिती आहे. बिभीषणानं माझ्या भगवान प्रभू रामचंद्राची कास धरली, त्यांचे पाय धरले. परिणाम काय झाला? अरे लंकेचा राजा हा बिभीषण झाला. मला असं वाटतं देवाची कास धरा, सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. विठाला बघा सुग्रीव आणि वाली, वाली आणि सुग्रीव हे दोघं एकमेकाचे भाऊ आहेत. पण वाली खऱ्या अर्थानं अधर्मी होता. मी सांगेल स्वतःच्या भावासोबतच काहीतरी कूटनीती करायची नव्हे नव्हे. आता त्याचे काही उद्गार असे आहेत, काही त्याचं वागणं असं आहे की ते मी माझ्या वाणीनं बोलू शकत नाही, कारण तेवढी माझी वाणी त्या ठिकाणी मोठी नाहीये, तेवढा माझा अधिकार नाहीये. पण म्हणून सांगेल पण खऱ्या अर्थानं अधर्मी आहे. पण बघा सुग्रीव त्रस्त झाला आणि माझ्या देवाची कास धरली, माझ्या देवाचे पाय धरले. मला सांगायचं काय? सत्ता पाहिजे देवाचे पाय धरा. अरे सत्ता पाहिजे देवाची कास धरा. सुग्रीवाने खऱ्या अर्थानं देवाचे पाय पकडले. माझ्या देवानं भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संहारे. अरे वालीचा वध केला आणि किष्किंधेचा राजा हा सुग्रीव झाला. मला असं वाटतं देवाचे पाय धरा, एक दिवस सत्ता पदार्थ आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. अरे आमच्या सुद्धा जीवनामध्ये आम्ही ज्या दिवशीपासून देवाला शरण गेलोत ना त्या दिवशीपासून महाराज रोज सत्ता हातामध्ये, रोज हातामध्ये. ही सत्ता काय काय लहान सत्ता आहे काही? ही सत्ता महाराज या जगाच्या पाठीवरती या सत्ते एवढी सत्ता मोठी कुठलीच नाहीये. आणि ती रोज पदरामध्ये. हे कशामुळे? फक्त देवाची कास धरली त्यामुळे. विठाला विठाला हो बघा या अनेक प्रकारच्या तृष्णा आहेत.
माझे तुकोबराय म्हणतात खऱ्या अर्थाने मला धनाचीही तृष्णा नाहीये, मला सत्तेचीही तहान राहिलेली नाहीये, मला सुखाचीही तहान राहिलेली नाहीये. कारण बघा अरे आमचं जीवन खऱ्या अर्थानं या तृष्णेचे विरही झालंय. त्याचं काय कारण असेल तर त्याचं कारण एकमेव असं आहे की बघा या संतांच्या मार्गाने आम्ही जात राहिलो, त्यांनी आम्हाला मार्ग सांगितला, त्या मार्गाने आम्ही जात राहिलो, रात्रंदिवस त्या देवाचं भजन करत राहिलो. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, सदा नाम घोष करू हरिकथा, आणि तेने सदा चित्ता समाधान, सततम कीर्तयन्तो माम एतंतस्य द्रवतः. रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं. किती केलं? हरिराम जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग. रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं. शिंके जांभळी खोकला इतका आमचा वेळ एवढं भजन केलं. किती केलं? महाराज देह जाओ अथवा राहो पांडुरंगी रड भाऊ. एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. परिणाम सांगू. रात्रंदिवस दिवस कोबरा देवाचं भजन करतायत आणि रोज देवाची वाच. कधी भेटेल, कधी मिळेल, कधी येईल, जो दिसेल त्याला विचारावं. पुसावेची हेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज. काय लाज राखील कैमी उद्धार पावी, काय गोपाल पालनारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, खरा समाधान चित्ता माझी. अरे जो दिसेल त्याला बोलावं. अरे कधी देव भेटेल, कधी माझ्यावर कृपा होईल, ओ कधी भेटेल रघुपती, कधी भेटेल रघुपती मला सांग मारुती. हो मला सांग मारुती. ओ कोई कही प्रभु ओ आवनी मनोभावनी. ओ कोई कही प्रभु आवनी. कधी भेटेल, कधी भेटेल देवाची ओढ लागली. कधी भेटेल, कधी भेटणार आहे. भेटायला तयार. मी सांगेल माझे तुकोबराय त्या संतांना म्हणतात खरं सांगा ना माझा देव कधी भेटेल. माझ्यावर पागल करेल. ओ तुम्ही संतांका संत, तुम्ही संतांका संत मन विता कृपावंत. माझ्यावर करा ओ एवढा करा उपकार. ओ सांगा
एवढा कराव उपकार एवढा देवा सांगा नमस्कार ओ माझी भावी करुणा पंढरीच्या देवाला निरोप सांगा माझा निरोप सांगा माझी भेट झाली त्या संगीत करायचं आणि खऱ्या निरोप देवापर्यंत बघा आणि देवाने सुद्धा संच्या हाताने निरोप पाठवला खऱ्या संत खाली आले आणि सगळं अरे अरे माझा भगवान तुमच्या भेटीसाठी आले तुम्हाला भेटणार आहे आणि तुमच्यावर कृपा करणार आहे माझे कोबराय खऱ्या आनंदी झाले अरे एवढा सगळ्या गावात आले अरे माझ्यासोबत जा मला देव खरे आले अरे मला देव मी सांगेल गावात पत्नी सुद्धा यायला तयार झाली कारण का लटिके रुचे सात को नाही ना पचे देव घ्या कोणी लोक म्हणले नको देव विषय खूप चांगला आहे पण वेळ कमी आणि आम्हाला तरी थोडंफार प्रमाण काय हे सर्वजण घामाने तरसून गेले आलो जवळ मी लय लांब नाहीये अगदी जवळ आलोय बघा काय म्हटलं देव लोकांना देव नको माय बाप मी सांगेल सगळ्यांना सांगितलं अरे देव मला भेटायला रे कोणी यायला नाही माझे परमात्मा आनंद झाले आणि खरं सांगू माझे तुकोबराय सांगायला लागले की आज खऱ्या अर्थानं मी आता माझ्या कारण एका सर्वसामान्याचं माहेर माझ्या आईचं घर असतं माझ्या तुकोबरायचं माहेर ओ जंबू या माझी एक पंढरपूर बघा ते माहेर हो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी आहे भीवरच्या आहे भीवरच्या आहे भीवरच्या हो माझे माहेर पंढरी माझे कोबराय गल्ली सांगू लागले खऱ्या माझ्या माहेरला जाणार आहे हो माझे माहेर जाणार बघा त्या संतांच्या निरोपाला बाबा निरोप या संता हाती आला आपुल्या माहेरा जाईन मी आता हो निरोप या संता हाती आला आपुल्या मी माझ्या माहेर आहे बघता मैबा अरे आकाश अरे लख प्रकाश पडला बघा लख प्रकाश पडला आणि महाराज भगवान परमात्मा गरुडावर बसली हप्पी Hey, buddy.
गरुड़ा बरसे सोनी माथा कई बारी आला खऱ्या वरले मतलब वाण आणि त्या दिवशी देव भेटतोय ना. अरे आज आमचा दिवस धन्य झाला. आज आमचा दिवस गोड यासाठी उभा आणि आज आमचा दिवस गोड झाला. अभंग यासाठी केला होता याच्यासाठी लावला होता देवा. या दिवसासाठी आम्ही हास केला. तुझी भेट झाली ना. आता मात्र आमचा दिवस गोड झाला. हरि
यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावली विसावा कुंटली या कृष्या वाकडे काढी दिवस जाणे बोलण्याच्या ओघामध्ये जर बोलता जर माझ्या मुखात काही चुकीचे शब्द बाहेर पडले असतील तर हा सगळा संगतीचा परिणाम आहे असं काही नाही हा माझ्या वाणीचा दोष समजा पण मला असं वाटतं वाणीचा दोष आपण का समजावा कारण आम्ही जर बोलत असताना जर आम्ही भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती न विवराव्या मला असं वाटतं आम्ही भक्तीच्या ज्ञानाच्या गोष्टी जर सांगत असेल अन्य माझ्या वडिलाची मी राशी का दे आम्ही जर अन्य जर काही सांगत नसेल तर त्याबद्दल खेद व्यक्त करायची आम्हाला गरज नाही पण तरी सुद्धा जर बोलण्याच्या ओघात जर बोलता जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर हा माझ्या वाणीचा दोष समजा आणि खऱ्या अर्थाने ते शब्द माझी मला परत द्या या धोत्राच्या झोळामध्ये ते शब्द घेतो आणि जाता जाता कुठेतरी टाकून देतो कारण सोबत नको त्याचा खार घालू नाही ना आणि म्हणून पर्यंत येण्याचा योग आला हे सर्व शिंदे पाटील घराणा या सगळ्या कुटुंबातील लोकांनी मला खऱ्या अर्थानं प्राचारण केलं मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी निमित्ताने आपण मला प्राचारण केलं आमचे आखाडे वस्तीचे सर्व मंडळी आहेत अनेक सर्व मान्यवर आहेत सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो या ठिकाणी सर्व गायक वृंद आहेत या सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो मृदंगाचार्य यांच्याही चरणी प्रणिपात करतो मला वाटतं सगळ्यांची इच्छा आहे मला चिठ्ठी दिली महिला मंडळींची अपेक्षा आहे तेवढं एक कडवं गातो आणि सेवेला पूर्णविराम देतो मी मगाशी बोलता बोललो जीवनातला बाप गेला मी त्याबद्दल त्या ठिकाणी वर्णन करायचा प्रयत्न केला जीवनात माय गेली ना त्या दिवशी आईची किंमत कळते ना मी सांगेन त्या आईचे उपकार काय असतात त्या दुधाचे उपकार आपण विसरले नाही पाहिजे ना सगळ्यांना आवडीचं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला आवडतं तर आपण ती गायलाही पाहिजे आणि म्हणून हो आई माझी मायेचा सागर दिला दे जीवनाला आकार आई माझी मायेचा सागर दिला दे जीवनाला रख राही सकाई कष्टाच्या धामात ओ राही सकाई कष्टाच्या धामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला दे जीवनाला आकार सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो एकच गोष्ट जीवनामध्ये करा ओ भला किसी का कर न सके तू बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तुम कांटे बन पर मर रहना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
महाराज